सध्या तरी छावा पिक्चर बघितला नाही आहे मी, पण लोकांच्या एकंदरीत रिव्ह्यूज येतात की पिक्चर चांगला आहे, काही जण म्हणतात पिक्चर वाईट आहे, इतिहास चुकी दाखवलेला आहे. तर असं काही नसतं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर पिक्चर काढणं ही गोष्ट अतिशय कठीण आहे, कारण त्यांचं चरित्र 3 तासामध्ये बसवणं हे कोणालाही शक्य नाही. तर पिक्चर काढताना आपण एक दिग्दर्शक दुसऱ्यावर आपण एक विचार केला पाहिजे की त्या माणसाने ते इंद्रधनुष्य किंवा शिवधनुष्य आपण जे म्हणतो शिवधनुष्य पेरलेलं आहे हे निश्चित अवघड आहे. आणि संभाजी महाराज इतिहास आजपर्यंत आपण जो ऐकत आलो आहे तो कायम वादग्रस्त राहिलेला आहे. म्हणजे त्याच्या 2 बाजू कायम राहिल्या आहेत. एक तर संभाजी महाराजांना बऱ्याच ठिकाणी बदनाम केलेलं आहे किंवा चुकीचा इतिहास मांडला गेलेला आहे. तर आता जो छावा पिक्चरची सध्या चर्चा चालू आहे तर बरेच जण म्हणतात असं दाखवायला नव्हतं पाहिजे, तसं दाखवायला नव्हतं पाहिजे. तर मी या गोष्टी सहमत नक्कीच नाही आहे. आज त्या चित्रपटामुळे संभाजी महाराज खरोखर घराघरात पोहोचत आहेत. लहान मुलं पिक्चरला बघायला जात आहेत, थिएटर फुल जात आहेत. तर आपण त्यातनं एक प्लस पॉईंट घ्यावा की हा पिक्चर आला, ही गोष्ट चांगली झाली. आता इतिहास दृष्टीने पिक्चर बघायला तर त्यांनी इतिहास सल्लागार आणखीन ठेवायला पाहिजे होते. निश्चितच छावा ज्या चित्रपटाची निर्मिती केली गेलेली आहे त्या चित्रपटाच्या निर्मितीतून एक शिवाजी महाराजांचे आत्मचरित्र असेल किंवा संभाजी महाराजांचं चित्र असेल तर ती जनतेसमोर गेलेलं आहे. त्यांनी जास्तीत जास्त जनतेने धडा घ्यावा. मोहितेजी, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की अशातच राज्य शासन कुठेतरी शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे असतील ते संवर्धन करण्यात कमी पडतं आहे का? 100% कमी पडतं आहे, कारण कोणाचंही गडकोटांच्याकडं कोणाचंही लक्ष नाही आहे. आणि याच्यामध्ये बाकीचे गडकोट तर म्हणजे करण्यापेक्षा रायगड आणि जे महाराजांचे मुख्य जे किल्ले होते ते पहिले राज्य शासनानं घ्यायला पाहिजेलेत. तिथं म्हणजे लोक नुसती संवर्धन करून काही उपयोग होणार नाही, तर ते शासनानं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या काही वास्तू पूर्वीच्या ज्या होत्या त्याची डागडुजी करून त्या किल्ले चांगल्या पद्धतीनं स्वराज्यामध्ये जसे होते त्या पद्धतीनं राज्य शासनानं आणले पाहिजेत असं माझं मत आहे. गड संवर्धनाचं एक संरक्षण देखील आज महाराजांचं व्हायला हवं, गडांचं संरक्षण व्हायला पाहिजे, त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे अशीच काहीशी अपेक्षा मोहितेजींनी व्यक्त केली. काय वाटतंय, आता महाराष्ट्रामध्ये शिवजयंती आज जोरदार साजरी होते, पण कुठेतरी एक खंत आहे की राज्य शासन अजूनही कुठेतरी कमी पडत आहे? राज्य शासन हे उदासीन आहे हे नक्कीच आहे, पण बऱ्याचशा ज्या सामाजिक संघटना आहेत त्या पुढे येऊन या असे नवीन उपक्रम, जसं आता आमचं मराठा प्रीमियर लीग MPL मार्फत आम्ही क्रिकेट हे खेळाचं माध्यम आहे, तरी याच्यातून जो काही निधी उभा राहतो त्यातून आम्ही हे शिवकार्य हाती घेतलेलं आहे. गेले 8 वर्षापासून आम्ही शिवजयंती करत होतो, पण मागच्या 3 वर्षापासून नाविन्यपूर्ण शिवजयंती करण्यासाठी आम्ही मालुसरे घराण्याच्या वंशज ते आणि त्यांना मिळालेली माळ, मागच्या वर्षी सिद्धार्थदादा कंक घराण्याचं आणि त्यांचे वारसा असलेले, यावर्षी आम्हाला लाभलेले संदेशदादा देशपांडे, जयाजीराव मोहिते असे सरदार घराण्यांची आणि त्यांच्याकडे असलेला अमूल्य ठेवा हा जनतेसाठी, जळगावकरांसाठी मिळावा, या अशा पद्धतीने अनेक सामाजिक संघटना या पुढे येऊन ह्या कार्याला हाती घेत आहेत. पण त्याच्यात जर शासनाची मदत मिळाली असती तर नक्कीच आनंद झाला असता. निश्चितच शासनाची मदत जर मिळाली असती तर आणखी शिवजयंती दुधात साखर पडली असती अशीच काहीशी भावना यांनी व्यक्त केली. संदेशजी, एक विषय आहे की महाराष्ट्रामध्ये शिवजयंती जागोजागी साजरी होते, संपूर्ण वर्षभर शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण देखील संपूर्ण महाराष्ट्रात केलं जातं. पण एक खंत अजूनही काही लोकांनी आम्हाला बोलून दाखवली की संपूर्ण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं मंदिर कुठेही नाही. काय वाटतंय तुम्हाला? महाराजांचं मंदिर कुठेही नव्हतं, पण आता सध्या मला वाटतं आमच्या भोर तालुक्यामध्ये एक मंदिर छोटंसं झालेलं आहे आपटी गावामध्ये, आणि दुसरं आता मंदिर भिवंडीच्या आसपास मराठेपाडा म्हणून आहे, तिथं ते मंदिर होते. आणि सिंधूर किल्ल्यावर ऑलरेडी मंदिर आहेच आहे. किल्ल्यावर आपल्या इथे मंदिर नाही असं प्रकार नाही आहे, पण महाराजांचं मंदिर व्हायलाच पाहिजे. तिथं आता इलेक्शनच्या वेळी आपण ऐकलं होतं एका पक्षाने घोषणा केली प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराजांचं मंदिर बांधू. ठीक आहे, तो पक्ष सत्तेत नाही आला, पण त्यांनी मंदिर बांधावी ना आता.